विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वीचा विषय मराठी यातील पाठ क्रमांक 1 वेगवशता आणि या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले। त्यांचा कालखंड आहे 1927 ते 2010। वेगवशता या पाठाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासायचं आहे की सध्याच्या काळामधील या वेगवान आयुष्यात माणूस कसा वेगाच्या आहारी गेला आणि त्यातून त्याला काय साध्य झाले आणि त्यातून त्याने काय गमावले या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या पाठ्यक्रमाच्या माध्यमातून करायचा। सर्वात प्रथम आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं की वेग अभ्यासक्रमाच्या माध्यमातून शिकत असताना आपल्याला अभ्यासायचं होतं पाठ्यपुस्तकांचा परिचय आणि मराठीच्या या पाठ्यपुस्तकाचा परिचय आपण अभ्यासलेलाच होता। या पाठ्यपुस्तकाच्या परिचयामध्ये यानंतर आपण आता आजपासून सुरुवात करणार आहोत पाठाच्या अभ्यासक्रमासाठी आणि या पाठाच्या अभ्यासक्रमामध्ये प्रामुख्याने आपल्याला पाहायचं आहे की पहिल्या पाठाचं नाव आहे वेगवशता। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे बघा वेगवशता या पाठाचा टायटल आणि त्याचबरोबर त्या पाठाचे लेखक आहेत प्राचार्य शिवाजीराव भोसले। यांचा कालखंड आहे 1927 ते 2010। सर्वात प्रथम आपण लेखकाचा परिचय जाणून घेऊया आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले हे एक नामवंत वक्ते आहेत, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विचारवंत आणि व्यासंगी लेखक आहेत। देशात आणि विदेशात अनेक विषयांवर त्यांनी व्याख्यानमाला गाजवलेल्या आहेत। एवढंच नाही तर पुणे येथे होत असलेल्या व्याख्यानमालेत त्यांनी सलग 28 वर्ष व्याख्याने दिली आहेत। कथा कर्तृत्वाची, जागर खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा, महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांचे प्रकाशित झालेले आहेत। औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू म्हणून त्यांनी कार्यभाग सांभाळलेला आहे। त्याचप्रमाणे त्यांना त्यांच्या या साहित्य कार्यासाठी राजर्षी शाहू महाराज पुरस्कार कोल्हापूर संस्थानकडून त्यांना प्राप्त झालेला आहे। तर श्रीमंत मालोजीराव भोसले स्मृती पुरस्कार हा सुद्धा त्यांना फलटण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। हा आहे लेखकाचा परिचय। लेखकांनी आपल्या सध्याच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये माणूस वेगाच्या कशा आहारी गेला आणि त्याचबरोबर वेगाधीन होत असताना त्यांनी आयुष्यातील काय गमावलं आणि काय कमावलं याविषयीची साधकबाधक चर्चा त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेली आहे आणि आपल्याला पुढील गोष्टींसाठी विचार करण्यासाठी, विचार प्रवृत्त करण्यासाठी भाग पाडलेला आहे। या पाठाची मध्यवर्ती कल्पना अशी आहे की हा जो वैचारिक पाठ आहे या वैचारिक पाठात लेखकाने अतिवेगाच्या आहारी गेलेल्या माणसांच्या विकृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले आहे। वेळ आणि श्रम वाचवण्यासाठी वाहनांची गरज लेखकालाही पटते आणि आपल्यालाही ती वाटते। मात्र गरज नसताना खोट्या हव्यासापोटी, खोट्या पायी कर्ज काढून वाहन खरेदी करण्याच्या वर्तमानकालीन मानसिकतेवर लेखकाने प्रकाश टाकलेला आहे। महानगर आणि छोटी गावोगावी असलेली खेडीपाडी यांचा विचार करीत असता दोन्हीही ठिकाणी वाहनांची गरज सारखीच असते का, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे। मात्र महानगराचा विचार करीत असताना शहरात ठराविक वेळेत अनेक ठिकाणी पोहोचून बरीच कामं करावी लागतात। त्यासाठी नको तितक्या वेगाने त्यांना वाहने चालवावी लागतात आणि तेवढ्याच प्रमाणात अपघातांना निमंत्रण सुद्धा दिल्या जातात।
हे सगळं बघत असताना लेखकाला असं वाटतं की लेखकाच्या मनात विचार येतात की वेळ वाचवण्यासाठी माणसे वाहनेच वापरतात, परंतु वाहनं वापरून, वाहनांचा उपयोग करून जो वाचलेला वेळ असतो त्या वाचलेल्या वेळाला पुन्हा माणसं वाहने चालवण्याच्या उपयोगात वाया घालवतात, वाहने चालवण्यासाठी वाया घालवतात. तेव्हा वाहने माणसांवर स्वार होतात अशी मार्मिक टिप्पणी लेखक करतात. याच गोष्टीचा अर्थ असा की वाहने ही माणसांच्या गरजेसाठी निर्माण केल्या गेली, पण आजच्या काळात गरज ही नुसती गरज नसून वाहने ही माणसांच्या अधीन झालेली आहेत किंवा माणसंही वाहनांच्या अधीन झाली. याचाच अर्थ असा की वाहने माणसांवर स्वार झाली. गरजेसाठी आपण वाहनांचा वापर करीत होतो, परंतु आता गरज नसताना सुद्धा आपण या वाहनांच्या इतक्या आहारी गेलेले आहोत, त्याची एवढी गरज भासलेली आहे की आपल्याला वाहनांशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. आणि म्हणून लेखक माणसांच्या या अफाट वेगाने वाहने चालवण्याच्या प्रवृत्तीमुळे हतबल झालेले आहेत. वैषम्य त्यांनी विषाद केलेला या ठिकाणी वैषम्य मांडलेलं आहे की वाहनांमुळे माणूस कशा प्रकारे अधोगतीला चाललेला आहे. वाहनांच्या वापरामुळे माणसांच्या शरीरावर, मनावर अनावश्यक ताण निर्माण होतो आणि त्यामुळे तो स्वतःचे स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून बसतो. या स्वत्व आणि स्वास्थ्य हिरावून बसताना त्याने जो अनैसर्गिक वेग आहे, हा अनैसर्गिक वाढविला वेग कमी करण्यासाठी लेखक शेवटी या पाठामधून त्यांना इशारा देतात की आयुष्यात स्वस्थता आणि स्वास्थ्यता टिकवायची असेल तर वाहनांचा वेग टाळायला हवा. ही आहे आपल्या या पाठाची मध्यवर्ती कल्पना. आणि या मध्यवर्ती कल्पनेतून प्राचार्य शिवाजीराव भोसले सांगतात की वेगवशता म्हणजे काय. आता आपण खऱ्या अर्थाने पाठाच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करूया. तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहे बघा मित्रांनो, पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफच्या खाली एक सुंदरसं मार्मिक असं चित्र दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये एक दुचाकी स्वार, ज्याला आपण बाईक रायडर असं म्हणून, एका बाजूला बसचं चित्र आहे, एका बाजूला ॲटोचं चित्र आहे आणि काही माणसं या वाहनांची वाट बघताना दिसत आहेत. हे चित्र आज आपल्याला खेड्यापाड्यात सुद्धा बघताना दिसते. यामध्ये बघा, पाठाच्या पहिल्या उतार्यामध्ये लेखकांनी काय सांगितलेलं आहे. वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवन स्थिती आणि गती यांत विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती या संज्ञेला पात्र ठरते. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. माणसे घरात राहून म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. एरवी गतीपायी अगतिक होतात. विद्यार्थी मित्रांनो, वेग हे गतीचे एक रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. लेखक काय म्हणतात बघा की वेग हे गतीचे एक रूप आहे. वेग म्हणजेच गती आणि वेगवशता म्हणजे वेग म्हणजे गती, वश म्हणजे अधीन होणे, आहारी जाणे आणि त्याला ता हा प्रत्यय लागलेला आहे. आणि अशा प्रकारे वेगवशता हा एक सामासिक शब्द तयार झालेला आहे. यामधून बघा की वेग हे गतीचे एक रूप आहे. म्हणजे वेग म्हणजेच गती, त्याचं एक ते
सिम्बॉल आहे किंवा रूप आहे. आपले जीवनही स्थिती आणि गती यात विभागलेले आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे जीवनचक्र फिरतच असते. म्हणजेच आपलं हे आयुष्य आहे, आपलं हे जीवन आहे, हे स्थिती आणि गती या दोन भागांमध्ये विभागलेलं आहे. स्थिती म्हणजे सध्याची परिस्थिती, सध्याचा काळ, वर्तमान स्थिती, आणि गती म्हणजे वेग. या दोन भागांमध्ये आपलं आयुष्यसुद्धा विभागलेलं आहे. थांबणे, चालणे, धावणे असे हे त्या स्थिती आणि गतीचे आपल्या जीवनाचे, आयुष्याचे जीवनचक्र सतत फिरतच असते. आपल्या विचारांनाही गती असते. ज्याप्रमाणे शिकवित असताना मी 11व्या वर्गात नेहमी म्हणायची की डोक्याला, विचारांना आपण कधीच कुलूपबंद करू शकत नाही. विचारांनाही गती असते. म्हणजेच लेखकाला या ठिकाणी म्हणायचं आहे की आपण झोपून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, इव्हन झोपेत सुद्धा आपल्या विचारांची गती ही सतत सुरू असते. विचारांना कोणीही थांबवू शकत नाही. यासाठीचं मार्मिक उदाहरण म्हणजे आपल्या विचारांनाही गती असते. याचा अर्थ असा बघा की ज्यावेळेस आपण रात्री झोपेमध्ये झोपलेलो असतो आणि आपल्याला असं वाटते की आपल्याला स्वप्न पडलेलं आहे, आपल्या डोळ्याच्या समोर काहीतरी तराळत दिसतं. दिवसभरात आपण जे जे काही करतो, जे जे काही पाहिलेलं असते, अनुभवलेलं असते, ते सर्व चित्ररूपाने आपल्या कल्पनेच्या माध्यमातून डोक्यामध्ये सुरू असते. त्यालाच आपण विचार म्हणतो. या विचारांचं प्रारूप म्हणजे स्वप्न. या विचारांनाही गती असते, जिला आपण प्रगती म्हणतो. म्हणजेच काय तर विचार जेव्हा गतिशील तयार होतात, एका विशिष्ट दिशेने जातात, तेव्हा त्याला आपण प्रगती म्हणतो. ती विचारांची गती असते. गतीला जेव्हा दिशा असते तेव्हाच ती प्रगती होते. म्हणजेच डोक्यात असंख्य असे विचार येत असतात, दर दिवसाला, दर मिनिटाला, दर सेकंदाला. पण आलेले प्रत्येकच विचार हे गतिशील जरी असले तरी ते प्रगतिशील विचार असू शकत नाही. त्या विचारांना जेव्हा योग्य दिशा प्राप्त होते तेव्हाच ते विचार प्रगतिशील असू शकतात. त्या संज्ञेला ते पात्र ठरत असतात. दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. म्हणजेच आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टीला साध्य करायचं असेल तर योग्य दिशा आणि योग्य विचारांची जर कास असेल तर माणूस यशाचे शिखर गाठू शकतो. पण दिशाविहीन गती आहे. मी माझ्या आयुष्याचा कुठलाही उद्देश ठरवलेला नाही, मी माझ्या आयुष्याची कुठलीही दिशा ठरवलेली नाही आणि म्हणून मिळेल त्या मार्गाने मी सुसाट फिरत चाललेलो आहे. तर मी माझ्या न ठरवलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी कधीच पोहोचू शकणार नाही. आणि म्हणून लेखक म्हणतात की दिशाविहीन गती ही अधोगती ठरते. आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते. रस्ते वाहनांनी व्यापलेले असतात. व्यापलेले म्हणजे गर्दीने गच्च भरलेले असतात, वाहनांच्या गर्दीने भरलेले असतात. माणसे घरात राहतात म्हणूनच अल्पकाळ तरी स्थिर राहतात. म्हणजे जर का माणसांना राहण्यासाठी घर नसतं, ते सुद्धा वाहनांसारखी रस्त्यावरती असती तर रस्तेच दिसले नसते, त्यावरती वाहने आणि रस्त्यांची खूप गर्दी निर्माण झाली असती. एरवी गतीपायी ती अगतिक होतात. माणसं काही काळ निवाऱ्यासाठी, उसंत प्राप्त करण्यासाठी घरात राहतात म्हणून ती स्थिर राहतात, म्हणजे अचल राहतात, थोडा वेळ टिकून राहतात. अन्यथा गतीपायी ते अगतिक होतात. अगतिक होणे म्हणजे लाचार होणे. म्हणजे या पहिल्या उतार्यामध्ये लेखक म्हणतात की स्थिती आणि गती ही जीवनाचे चक्र आहे आणि चालणे, थांबणे, फिरणे याप्रमाणे हे जीवनचक्र सतत बदलत असते, ते फिरत असते. आपल्या विचारांना योग्य दिशा, योग्य गती प्राप्त झाली तरच ते विचार, ती गती प्रगती म्हणून आपल्याला उपयोगाची ठरत असते. दिशाविहीन गती ही नेहमी अधोगतीचं कारण ठरत असते आणि म्हणून जीवनात वाढलेला हा जो विलक्षण वेगवानतेचा प्रकार आहे, हा थांबवायचा असेल तर विचारांना योग्य दिशा, योग्य गती प्राप्त व्हायला पाहिजे. अन्यथा माणूस गतीपायी अगतिक होताना दिसतो. हे बघत असताना लेखक पुढे काय म्हणतात बघा, पुढल्या याच्यामध्ये
अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली म्हणजे आश्चर्य वाटते. ही आली कुठून, आली कशी आणि कशासाठी? पूर्वी देशोदेशींचा इतिहास घडला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठे दिसत नसत. लेखक या उतार्यामधून आश्चर्य व्यक्त करतात की अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली की आश्चर्य वाटते. कशाचं आश्चर्य वाटते लेखकाला? की रात्रंदिवस वाहनांची सतत चालणारी घरघर, सतत भरभरणारी ती वाहने, रस्त्यावरून वाहणारी ती वाहने पाहिली की आपल्याला प्रश्न पडतो की ही वाहने कुठून आली असावीत, कशी आली आणि कशासाठी आली. मुंबईसारख्या महानगराचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर मुंबईसारख्या महानगरामध्ये लोकल ट्रेनची घरघर ही सतत सुरू असते. 1:40ची शेवटची लोकल संपली की परत 3 वाजतापासून, पहाटेच्या 3 पासून सतत लोकल दिवसभर रात्रभर प्रवास करीत असते. आणि म्हणून लोकल धावते म्हणजे नुसतेच साधने किंवा वाहने धावत नाहीत, तर त्याच्यात चढणारी उतरणारी माणसं सुद्धा असतात. आणि म्हणून लेखक म्हणतात की ही अहोरात्र भरारणारी आणि थरारणारी वाहने पाहिली की आश्चर्य वाटते की ही कुठून आली, कोणासाठी आली आणि कशासाठी आली. पूर्वीच्या देशोदेशींचा जेव्हा आपण इतिहास पाहिला, जो घडला, जो घडविला गेला, लोकांनी जगप्रवासही केला, पण आजच्या एवढी अवखळ वाहने कोठेही दिसत नसत. त्या काळामध्ये सुद्धा लोकांनी इतिहास घडविला, जगाच्या पातळीवरती इतिहास घडलेत, पण एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये वाहनांची गर्दी मात्र त्या काळात दिसत नाही. आता माणूस घरातून दारात आला की वाहनांवर आरूढ होतो. बघा लेखक काय म्हणतात पुढील उतार्यामध्ये, आता माणूस घरातून दारात आला की वाहनावर आरूढ होतो. आरूढ होणे म्हणजे बसणे. वेळ थोडा असतो, कामे बरीच असतात. पायी चालत ती उरकता येत नाही, म्हणजे आपण ती करू शकत नाही. जीवन हे दशदिशांना विभागलेले आहे. मुलांची शाळा एका टोकाला, आपले कार्यालय दुसऱ्या टोकाला, मंडई एका बाजूला, तर दवाखाना दूर कुठल्या तरी दिशेला. जीवनाची ही टोके सांधणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. काय म्हटलेलं आहे लेखकांनी की आपलं जीवन ही दशदिशांनी विभागलेलं आहे, व्यापलेलं आहे. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणापासून आपल्या कामाची क्षेत्र ही वेगवेगळ्या दूर अंतरावरती असतात. आपण ज्या ठिकाणी राहतो, आपलं घर एका टोकाला, त्यापासून दवाखाने, मुलांची शाळा, आपलं ऑफिस आणि त्याचबरोबर दवाखाने, सब्जी मंडी, ज्याला आपण मार्केट म्हणतो, ही सगळी अंतरं कशी असतात, आपल्यापासून फार फार लांब अंतरावर असतात. आणि म्हणून ह्या सगळ्यांना कमी वेळेत गाठायचं असण्यासाठी आपल्याला वाहनांची गरज भासत असते. आता यामध्ये बघा की दूर कुठल्या तरी दिशेला असलेली ही जीवनाची टोके सांधणार कशी, जोडणार कशी, शेवटी गती ही घ्यावीच लागते. आणि म्हणून नाईलाजाने माणूस घराच्या बाहेर पडला की तो दारात आल्याबरोबर वाहनावर आरूढ होतो. यथाप्रमाण गती ही गरज आहे. यथाप्रमाण म्हणजे आवश्यकतेनुसार गती, वेग ही माणसांची आज गरज झालेली आहे. पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. काय म्हटले लेखकांनी की यथाप्रमाण गती ही गरज आहे. म्हणजेच यथाप्रमाण म्हणजे आवश्यकतेप्रमाणे माणसाला स्वतःची कामे वेळेत उरकण्यासाठी गती म्हणजेच वेग ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. पण अप्रमाण, ज्याला अनैसर्गिक म्हणतो आपण, ज्याला आवश्यकतेनुसार न मानता जिथे गरज नाही अशा ठिकाणीही अप्रमाण, प्रमाणाच्या बाहेरची, अवास्तव, आवश्यकता नसताना सुद्धा आणि अनावश्यक म्हणजेच गरज नसताना सुद्धा गती ही एक विकृती आहे. म्हणजेच महत्त्वाचं काय,
गती ही विकृती केव्हा बनते? जेव्हा ती अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक ठरते. अप्रमाण म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त, अवास्तव म्हणजे खूप जास्त, जिचं रूप विस्तारित आहे, आणि अनावश्यक म्हणजे गरज नसताना सुद्धा जेव्हा आपण गतीचा वापर करतो त्यावेळेस ती गरज न उरता एक विकृती बनते. आपली कामे यथासांग पार पाडावीत एवढा वेग जीवनाला असावा. यथासांग म्हणजे योग्य प्रमाणात, वेळेत. त्यापेक्षा अधिक वेग म्हणजे अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. काय म्हटले लेखकांनी? की आपले कामे आजच्या धकाधकीच्या युगामध्ये आपली कामे यथासांग म्हणजे योग्य प्रमाणात, आपल्याला पार पाडता यावीत, यासाठी आपल्याला जीवनाला वेग हा द्यावा लागतो. परंतु एवढा वेग जीवनाला असावे की त्याच्यामध्ये आपली कामे यथासांग पद्धतीने पार पाडता येतील. त्यापेक्षा जर अधिक वेग असेल तर हा अधिक वेग अक्षम्य आवेग म्हणावा लागेल. अक्षम्य म्हणजे क्षमाशील नाही, ज्याला आपण माफ करू शकत नाही, जो क्षम्य नाही असा आवेग म्हणावा लागेल. आवेग म्हणजे ज्याला भावनेचा आवेश म्हणतो, जोश म्हणतो, तो आत्मघातकी ठरतो. तो आत्मघातकी ठरतो म्हणजेच तो आपल्या जीवावरही बेतू शकतो. अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात. घरोघर आणि दरडोई वाहन उपलब्ध असते. रस्ते रुंद, सरळ, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात. घरे, कार्यालये, बाजारपेठा यात निदान 100 मैलांचे किमान अंतर असते. जवळच्या जवळ सगळे असे सहसा नसते. अंतरावरच्या गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी दूरवर जावे लागते. यातून माणसात दुरावा निर्माण होतो. तो जाचदायक आणि असह्य होऊ नये म्हणून वेगाचा आश्रय घेतला जातो. वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. बेहोशी असते म्हणजे एक नशा असते, जे माणसाला मद्यधुंद करते, नशावान बनवते आणि माणूस त्या नशेच्या आहारी जातो. हे सांगताना बघा लेखकांनी काय सांगितलेलं आहे की अतिवेग हा आत्मघातकी ठरू शकतो. म्हणजे आयुष्याला यथासांग कामे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या वेगापेक्षा जर अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक वेग आपण वापरला तर हा अप्रमाण, अनावश्यक आणि अवास्तव वेग माणसाला आयुष्यातून उठवणारा ठरू शकतो किंवा आत्मघातकी किंवा जीवन संपविणारा ठरू शकतो. यासाठीचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की अमेरिकेसारख्या विकसित देशात माणसे वेगाने जीवन जगतात कारण तिथे घरोघर आणि दरडोई वाहने उपलब्ध असतात. घरोघर आणि दरडोई म्हणजे प्रत्येक डोईला, प्रत्येकासाठी एक वाहन उपलब्ध असते. कारण तेथील रस्ते रुंद आहेत, सरळ आहेत, निर्विघ्न आणि एकमार्गी असतात, ज्याला वन वे म्हणतो आपण. एकाच मार्गाने ट्रॅफिक चालत असल्यामुळे, रस्ते रुंद असल्यामुळे आणि सरळ मार्गाने जात असल्यामुळे कुठल्याही प्रकारचं विघ्न येत नाही किंवा अपघात होत नाहीत. घरे, कार्यालये, बाजारपेठा ह्या निदान 100 मैलांच्या किमान अंतरावरती असतात. म्हणजेच घरापासून कार्यालये, बाजारपेठे आणि कामाची ठिकाणं फार फार लांब असल्यामुळे त्यांना वाहनांचा वापर हा करावाच लागतो आणि म्हणून प्रत्येकासाठी प्रत्येकाच्या घरी एक एक वाहन ठरलेलं असते. या 100 मैलाचं अंतर कापण्यासाठी त्यांना दूरच्या अंतरावरील गोष्टींशी जवळीक साधण्यासाठी वाहनांच्या आहारी जावं लागते. वाहनांना जवळीक साधावी लागते किंवा वाहनांनी हे अंतर कापावं लागते. कारण दूर अंतरावर असलेले ही जी कार्यालये आहेत, ही जी ठिकाणे आहेत, ही माणसांमध्ये दुरावा निर्माण करतात, दरी निर्माण करतात आणि तो माणसाला जगण्यासाठी जाचदायक आणि असह्य असतो. जाचदायक म्हणजे त्रास देणारा, असह्य म्हणजे सहन न होणारा. माणूस माणसांपासून दूर जातो. म्हणून
माणूस माणसांना जोडण्यासाठी अमेरिकेसारख्या शहरातील दूर ठिकाणाची अंतर कापण्यासाठी माणूस वेगाचा आश्रय घेतो आणि वेगामुळे माणसे बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. वेगात एक बेहोशी असते. काय म्हटले लेखकांनी बघा की अमेरिकेसारख्या देशामध्ये वाहने वापरणे ही काळाची गरज आहे. कारण ज्या ठिकाणी आपण राहतो त्याहीपेक्षा कितीतरी 100 मैल अंतरावरती त्यांची कार्यालये, कामाची ठिकाणे, शाळा, बाजारपेठा असतात. हे अंतर कमीत कमी वेगात, कारण विकसित असलेल्या देशामध्ये कमीत कमी वेळात हे अंतर कापण्यासाठी त्यांना वेगाची आवश्यकता असते. आणि त्यामुळे प्रत्येकाच्या घरात एका व्यक्तीसाठी एक संसाधन, साहित्य, यंत्र किंवा वाहने उपलब्ध असलेली आपल्याला दिसतात. हे सगळं सांगत असताना ते म्हणतात की हे जे दूरवरचं अंतर आहे, हे दूरवरचं अंतर कापण्यासाठी जर ते कापलं नाही, ते अंतर कमी करण्यासाठी आपल्याला वेगाचा वापर करावा लागतो. जर या वेगाचा वापर केला नाही तर माणसं अंतरासारखीच दुरावतात, दूर जातात आणि हे माणसाला जगण्यासाठी जाचदायक आहे, त्रासदायक आहे, असह्य आहे. या असह्यतेला दूर करण्यासाठी, हा त्रास दूर करण्यासाठी अमेरिकेतील माणूस वेगाच्या आहारी गेला. त्याने वेगाचा आश्रय घेतला आणि तो वेगामुळे आता बेभान झालेला आहे. माणसांचा दुरावा दूर करण्यासाठी त्याने वाहनांचा वापर केला आणि याच वेगाच्या तो आहारी जाऊन आता बेभान झालेला आहे. आणि म्हणून लेखक या ठिकाणी म्हणतात की वेगामुळे माणसं बेभान होतात. भान हरपले म्हणजे अस्वस्थता विरून जाते. भान हरपले म्हणजे आपण अस्वस्थ झालेले आहोत, आपण रिकामटेकडे आहोत, आपल्या सभोवती कोणीही नाही. ही जी अस्वस्थता आहे, जी मनाला चटका देऊन जाते, आपल्याला दुःख देऊन जाते, त्रास देऊन जाते, हे आपल्या आयुष्यामध्ये वेग आल्यामुळे कमी वेळामध्ये आपण माणसांपर्यंत पोहोचू शकत असल्यामुळे ही अस्वस्थता वेगामुळे नाहीशी होते, भान हरपून जाते आणि या वेगात एक बेहोशी असते. हा वेग माणसाला नशा आणतो, बेभान बनवतो. आणि अशा प्रकारे अमेरिकेसारख्या देशामध्ये आपल्याला लोक वाहनांच्या आहारी गेलेली दिसतात. कशासाठी? तर त्यामध्ये प्रामुख्याने एक प्रकारची वेगवानता असल्यामुळे जे जास्त असलेले अंतर आहे, या जास्त असलेल्या अंतराला कमी करण्यासाठी, माणसातील दुरावा कमी करण्यासाठी अमेरिकेतील लोक ही त्याच्या जवळ आलेली दिसतात. या उलट लेखक भारतीयांसाठी काय सांगतायत बघा. भारतीयांनी अमेरिकन जीवनशैलीचा वापर किंवा पत्करण्याचे कारण नाही. आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत, जीवनाची टोके सहज सांधता येतात, थोडी त्वरा करावी लागते, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. काय म्हटलेलं आहे लेखकाने? आधीच्या पॅरेग्राफमध्ये, आधीच्या उतार्यामध्ये लेखक म्हणतात की अमेरिकासारख्या विकसित असलेल्या देशामध्ये 100 मैलाचं अंतर कापण्यासाठी वाहनेही त्यांची गरज आहे. माणसातील अस्वस्थता, माणसातील असह्यता दूर करण्यासाठी त्यांना वाहनांची गरज आहे आणि म्हणून ते वाहनांच्या आहारी गेलेत, वेगाच्या आहारी गेलेत आणि बेहोश होऊन बेभान झालेले आहेत. परंतु भारतीयांनी अमेरिकन जीवनशैली पत्करण्याचं किंवा जीवनशैली आत्मसात करण्याचं काहीही कारण नाही. कारण आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, कामे फारशी नाहीत. म्हणजे आपण ज्या जीवनशैलीमध्ये राहतो, भारतीय जीवन पद्धतीने जशा प्रकारचं आयुष्य जगतो, त्यामध्ये आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत आणि हाताला कामे फारशी नाहीत. जीवनाची टोके सहज सांधता येतात. सांधता येणे म्हणजे जोडता येणे. थोडी त्वरा करावी लागते, त्वरा म्हणजे घाई, पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती नसते. म्हणजेच भारतातील जी जीवनशैली आहे
ही एवढी धकाधकीची नाही, ही एवढी दूर गेलेली नाही, कारण आपण अंतरावर नाही तर अगदी जवळजवळ हाकेच्या अंतरावर सुद्धा एकमेकांशी संलग्नरित्या जुडलेले दिसतो. पण भरधाव वेगाने अंतर काटावे अशी स्थिती भारतात नसते. कारण काय, तर आपल्याकडे अंतरे कमी आहेत, माणसे खूप आहेत, हाताला फारसं कामही नाही आणि जीवनाची टोके आपण सहज साधू शकतो जर थोडी त्वरा म्हणजे घाई केली तर, आणि थोडं लवकर उठून लवकर आवरलं तर. मुंबईसारखे विस्तीर्ण नगर गाड्यांनी सांधलेले असते. म्हणजे बघा, मुंबईला आपण जे लोकल ट्रेन म्हणतो किंवा जी धडपडीचं आयुष्य म्हणतो, धडाडीचं आयुष्य म्हणतो, या मुंबईसारख्या विस्तीर्ण नगरात सुद्धा माणसांशी जोडून ठेवण्यासाठी लोकल ट्रेन ज्याला म्हणतो, या गाड्यांनी ते विस्तीर्ण पसरलेलं मुंबई नगर या गाड्यांनी सांधलेलं आहे, जोडलेलं आहे. गाड्या रुळावरून चालतात, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. काय म्हटलेलं आहे लेखकाने, की मुंबईसारखं विस्तीर्ण, जे आपल्या महाराष्ट्राची जी राजधानी आहे, आपल्या देशाची जी आर्थिक राजधानी आहे, या मुंबईसारख्या विस्तीर्ण पसरलेल्या महानगरात सुद्धा रस्त्यांवरून वाहनांची गर्दी करण्याची गरज नाही. कारण माणसांना जोडणारी लोकल गाडी काय त्या ठिकाणी सतत तुमच्या सेवेसाठी धावत असते. 5-5 मिनिटांनी तिथे गाड्या उपलब्ध असतात. आणि म्हणून लेखक म्हणतात की मुंबईसारखे विस्तीर्ण नगरसुद्धा गाड्यांनी सांधलेले असते. गाड्या रुळावरून धावतात, रस्त्यावरती चालत नाहीत, त्यात भरकटणे फारसे नसते. गाडीत चढले म्हणजे माणसांचे धावणे थांबते. यात लेखकाने प्रामुख्याने आपल्याला वाहने म्हणजे काय, वाहनांची वेगवशता म्हणजे काय, माणसाचं आयुष्य जीवनशैलीमध्ये कसं विभागलेलं आहे बघा. पहिल्या उतार्यात लेखक म्हणतात की स्थिती आणि गतीमध्ये माणसाचं आयुष्य विभागलेलं आहे. विचारांना सुद्धा गती असते, पण ते विचार जर योग्य दिशेने गेले तर ते प्रगती. वाहनांची सुद्धा तशीच अवस्था आहे की वाहने ही माणसांच्या गरजेसाठी निर्माण झाली, परंतु अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक असलेली गती ही एक प्रकारची विकृती आहे. यथासांग काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला वेगाची आवश्यकता आहे, परंतु यथासांग काम पूर्ण करण्यासाठी जो अवास्तव वाढवलेला वेग आहे, हा जो आवेग आहे, हा अनाठाही ठरू शकतो, माणसाला आत्मघातकी ठरू शकतो. आणि म्हणून लेखकाने 2 देशातील असलेल्या या परिस्थितीचं उदाहरण मांडलेलं आहे की अमेरिका सारख्या देशामध्ये 100 मैलाच्या अंतरावरती लोक राहतात आणि म्हणून त्यांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचण्यासाठी वेगाची आवश्यकता आहे, वाहनांची आवश्यकता आहे. परंतु आपल्याकडे मात्र तसं दिसत नाही. इथे आपण कमी अंतरावरती एकमेकांच्या जवळ असतो, हाताला काम नसलेली किंवा सहज उपलब्ध होणारी माणसं सुद्धा इथे उपलब्ध आहोत. आणि म्हणून माणसाने जीवनाची टोकं सांधण्यासाठी वेगाच्या आहारी जाऊ नये, भरधाव वेगाने अंतर कापावे अशी आपल्याकडे स्थिती नाही. मुंबईसारख्या धावत्या शहरामध्ये सुद्धा विस्तीर्ण गाड्यांनी आपण सांधल्या गेलेले आहोत. आणि म्हणून माणसांनी अमेरिकेसारख्या जीवनशैलीचं अनुकरण भारतात करण्याची गरज नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 3 उतारे अभ्यासलेले आहेत. यानंतर पुढील उतारा आपण या पाठाचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही हा व्हिडिओ ओपन करा. तुम्हाला जर काही समजलं नसेल तर त्या सगळ्या गोष्टी नोट करून ठेवा आणि मग मी तुम्हाला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नंतर विचारेन, समजावून सांगेन. आणि आज आपण इथेच थांबूया, बाकी पुढील भागात.